आता आम्ही जामदुल रिसॉर्ट सोडून टुवर्ड्स निघालो आहोत देवगडच्या दिशेने कुणकेश्वरला. मस्त ती मगाशीच आहे नदी. जंगल बघा. हा कांदळवनच्याच बॅक साईड म्हणू शकतो आपण. कुणकेश्वरला आलेलो आहे. जय कुणकेश्वर. MTDC कुणकेश्वर. इथून 1 किलोमीटरवर मंदिर आहे. रूमपर्यंत गाडी जाते. आता आम्ही इथं पोर्चमध्ये त्यांच्या रिसेप्शन एरियामध्ये पहिलं आम्ही प्रोसिजर सगळी कंप्लीट करतो आणि मग पुढे मार्गस्थ होणार. सो आपण आता कुणकेश्वरला आलो आहे. ईशान, प्रिशा, इथून काय तुमचा प्लॅन आहे? काय म्हणजे गंमत? वाव वाव वाव. MTDC कुणकेश्वरला आलेलो आहोत. थोडासा आम्ही साईट सीन नजरिया बघतोय. असं काहीचं आहे. हां, MTDC असे आहे. स्वच्छता नाही आहे परिसरामध्ये, पण ठीक आहे. रूम स्वच्छ आहेत. परिसर स्वच्छ करायला माणसं नाही आहेत म्हणतायत. स्विमिंग पूलवर चाललो आहे. असा काहीसा स्विमिंग पूल आहे. खाली इथं खाली 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 हां, व्ह्यू हे आमचं स्विमिंग पूल. इथं आमची रूम आहे भावाची. आमची रूम इथं खाली आहे आणि हा स्विमिंग पूलवरून दिसणारा हा नजारा. सो प्रिशा, ते कुणकेश्वर मंदिर आहे. समोर दिसतंय तुम्हाला? हे बघा, ते जे दिसते ते कुणकेश्वर मंदिर आहे. इथलं इथं नाही, देवगडच्या इथं. तेव्हा तिकडे सांगतो. ते जे दिसतंय तर पवनचक्की. हां, तिकडे स्टंट सुरू झाले बघा इथे. प्रिशा हळू. पार्टी टाईम झाला आहे आमचा आणि आम्ही कुणकेश्वर मंदिराकडे जाणार तर इतक्यात पावसाने हजेरी लावली. मस्त सीन झाला आहे. अशा पावसामध्ये आता मस्त लॉंग ड्राईव्ह करायचं आणि कुणकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. आता आम्ही चहा बटर मागवला आहे. सगळेजण आम्ही आलो इथं. इट्स टी टाईम. आपण आता कुणकेश्वरला आलो आहोत. हाय टी करतो ब्रेड बटर. आता कसं वाटतं ब्रेड बटर खाऊन? एन्जॉय? मजा येते ना? प्रिशा, तुला कसं वाटतं ब्रेड बटर पावसात या वातावरणामध्ये? तुझा कुठे रे ब्रेड बटर? कुणकेश्वर समुद्र. हे बघा, कुणकेश्वर मंदिर, सांज संध्याकाळ आणि आम्ही आता कुणकेश्वर समुद्रामध्ये आम्ही असे आलेलो आहोत. वाव, पाणी इथपर्यंत आलं आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. फारच सुंदर आहे निसर्ग. काय झालं? नंदीच्या उजव्या कानात आपण जर विष बोलतो ते पूर्ण होते असं म्हणतात. आता हे विष बोलतात. चल, प्रचंड वार आहे. मस्त वाटतं.
इथून आम्ही जाणार आहे देवगडला. देवगडला विंडमिल गार्डन बघून मामांच्या घरी जाणार आहे, राजापूरला, वाटूला. आणि तिकडनं मग नेक्स्ट डे उद्या आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. सो एन्जॉय आणि चहा ब्रेकफास्ट. मॉर्निंग, गुड मॉर्निंग सिटी. आज 6 तारीख शनिवार. आमचा चेकआउट आहे कुणकेश्वरवरनं. आता आम्ही देवगडला जाणार, तिकडनं वाटूळ. आता आमचा चेकआउट आहे. माझा भाऊ इथं राहणार आहे, तो उद्या चेकआउट करणार आहे. आता मी अजून 1-2 दिवस एक्स्ट्रा करणार आहे. आम्ही चाललो आहे मामांकडे वाटूळला, लांजाच्या पुढे, लांजाच्या अलीकडे. सो आज संध्याकाळी आम्ही तिथे असू. तुम्हाला तिथला एरिया, घर, मस्त निसर्ग सगळं दाखवेल. आम्ही आता कोस्टल हायवे रोडने चाललो आहे. कुणकेश्वरवरनं देवगड गार्डन बीचला विंडमिल आहे. त्या समोर दिसत आहेत त्या विंडमिल आहेत. झूम करून दाखवतो तसं. तो मैं अभी आप जो ऐप है उसमें जाकर यहाँ कैंसिल कर सकती हूँ ना 2 डेज का. काही कमी. कोस्टल रोडने ड्रायव्हिंग करणं हे एक प्लेजर आहे. कोस्टल म्हणजे आई समुद्रकाठचा रस्ता. थोडा साईडला असं नहीं, प्रॉब्लम ये है कि मैं बाहर. देवगड गार्डन, पवनचक्की इथे आम्ही आलेलो आहोत. मॅसिव सुझलॉनची आहे पवनचक्क्या. इथं गार्डन त्यांनी केलेलं आहे, मस्त केलं आहे गार्डन. फॅमिली एन्जॉय करू शकेल. संध्याकाळचं अप्रतिमच आहे. तर अशा प्रकारे देवगड विंडमिल गार्डन सुंदररित्या त्यांनी सजवलं आहे आणि मेंटेन केलं आहे. त्यामुळे आणि इथं बरेच सेल्फी पॉईंट आहेत, स्पॉट्स आहेत. तुम्ही इथं फोटोग्राफी रील करू शकता. संध्याकाळचा नजारा जो आहे तो एकदम भारीच असणार आहे. सनसेट. गार्डन पण खूप छान मेंटेन ठेवलं. टाईम टू कोल्ड ड्रिंक, लिंबू सरबत आणि गोळा. For my angels, everything is going below. What a view! काय नजारा आहे. सुख निसर्गातलं, शांती. त्याची तुम्हाला वर दिसते लाईन, ही आहे झिप लाईन. त्या तिथं कोपऱ्यापाशी तिची हट दिसते. एकदम बारीक. माझं बोट तुम्हाला पॉईंट ऑफ करत आहे. तिथून प्रिशा येणार आहे. पूर्ण ही सीवर समुद्रावरची झिप लाईन, लॉंगेस्ट सेकंड लाईन झिप लाईन आहे. तिथं स्टॉप होणार आहे. धाकटगड. हाय, देवगड विंडमिल गार्डन इथं आलो आहे आम्ही. आता आम्ही झिप लाईन करणार आहे. सो
रेलिंगचं आहे मला भीती वाटते आहे, प्राजक्तालाही भीती वाटते आहे. खूप उंचावर आहे, तो पण आहे समुद्रावर शिजलाय. प्रिशा करते माझी मुलगी, रेलिंगबाज आहे. तर म्हणली मला करायचं आहे, तर म्हटलं मनाची इच्छा आहे तर नको मोडायला. आणि हे फिअर जे आहे ना तुमचा उंचीवर, हे आपण पूर्णपणे घडवायला पाहिजे. तिला असं मोटिवेट केलं आहे, तू आता रेडी आहे ती, तुम्हाला मी शिकवून पण सांगतो बघा. आणि ज्यांना कोणाला इच्छा आहे आवर्जून करा, सेफ्टी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दोन्हीकडे लोक आहेत आणि व्यवस्थित ते मॅनेज करतात. 300 रुपये लहान मुलांना आहे आणि मोठ्यांना 600 रुपये आहे. सो माय गर्ल कमिंग, धाकड गर्ल. वेरी गुड प्रिशा, वेरी गुड. क्या बात है. ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़ है, ऐसी धाकड़ है. Enjoy, lovely. Make the hand, lovely. So प्रिशा आता झिप लाईन करून आली आहे समुद्रावरचं. So प्रिशा कसा होता अनुभव? भीती वाटली बरं? अरे आजची आम्ही तर घाबरलो, आजी पण घाबरली, आई पण घाबरली केवढी, पण परत मजा आली ना. व्हेरी गुड. डेअरिंग केल्याबद्दल मस्त. आता एक फोटो काढू आपण. थांब जरा. निघालो आम्ही आता रिटर्न टुवर्ड्स लांजा. मजा आली फार. देवगड मला खूप चालावं लागलं, काही मुलीकडे तिकडे गेलो. मुलीला बघा आत्ता जे आम्हाला राजापूरला हॉटेल मिळाले ना ते अप्रतिम आहे. असा निसर्ग आहे सगळीकडे. वेळ इथल्या डॅमवर आम्ही फिरायला आलोय सगळेजण. हा वेळ डॅमच आहे ना? वेळ डॅम मध्ये फिरायला आलोय. तिला बोलव की. अरे वर चढू नये म्हणूनच कॅमेरे लावलेत. सोलर कॅमेरे आहेत तिथं. ही बोट आहे का तू म्हणतो मित्राची? ही खराब आहे. आता पाणी बऱ्यापैकी कमी झालं रे पण. हां तू फिश फार्मिंग. अरे उडू नको, त्यासाठीच कॅमेरे लावलेत. हो ना. आमच्या घराच्या इथनं आम्ही आता मस्त सकाळी सकाळी फ्रेश एअरमध्ये आम्ही चालतोय. बघा बटमो बघा, खूप छान फुलं इथं आलेली आहेत. मॉर्निंग वॉक. तुम्हाला खरं सांगतो, जो स्मेल म्हणजे वास येतो झाडांचा, जो मस्त सकाळी सकाळी सुगंध फुलांचा वास, झाडांमधून येणारी झुळूक
प्रसन्न होत आहे ना त्याला ते शब्दात नाही आपण वर्णन करू शकत. हे अनुभव व्हायलाच पाहिजे. कोकण ही अनुभवायची गोष्ट. हे पप्पनच आहे समोर दिसतंय ते. गुड मॉर्निंग, बॅक टू पॅव्हिलियन. आज आम्ही पुण्यात चाललोय. संगमेश्वर लोट्याचा असा विचार आहे. बघू कसे परशुराम महाराज करून घेतात आमच्याकडनं आणि तिकडनं घरी. 10 वाजले आम्हाला निघे स्टोअर. सकाळी गावण खाल्ले मस्तपैकी. कशाला आपण तिथं 2 एन्जॉय केले मस्तपैकी आम्ही. पाय तर निघत नाही. In 300 meters, turn right onto Dabole, Villavat, Oni Road, Villavde Station Road. एक दिवस संगमेश्वर कसबा इथं आम्ही आलो आहे. हा समोर जो दिसतोय तुम्हाला हा वाडा सरदेसाई वाडा. इथं आपल्या महाराजांना पकडले. पुढे मंदिर आहे ते ठिकाणी दाखवतो. तिथं ॲक्च्युली ते युद्ध झालं आणि पकडण्यात आलं. शिव समर्थ आले सगळे. मंदिर सांगतो चल. नाही चल. सगळं भग्नावस्थेत आहेत सध्या. भग्नावस्था इथे एवढं आहे, फार लांब नाही आहे. भग्नावस्था म्हणजे तोडकी मोडकी. सांगतो नदी कुठे ते. हे शिव मंदिर आहे. हे पण त्यांनी पाडली तिथे युद्धामध्ये. हीच ती नदी आहे. नाव नाही माहिती. आता आम्ही चाललोय लोटे परशुराम इथे दर्शन घ्यायला. लोटे परशुरामला आम्रपाली नावाचं एक हॉटेल आहे. तिथं प्युअर व्हेज आहे. आम्रबन नावाचं एक हॉटेल आहे, आम्रपाली नाही. तर तिथं आम्ही जेवणार आहे. ऑथेंटिक जेवण आहे. तिथून आम्ही परशुरामांचं दर्शन घेणार आहे आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत. आत्ता म्हणजे निसर्गाने आम्हाला साथ दिली आहे. खूप मस्त क्लायमेट आहे. ऊन अजिबात नाही आहे. छान असं काय म्हणतात पावसाळी वातावरण आहे इथं. रस्ता तर अप्रतिम आहेच आहे. मध्ये खूप भारी जेवण मिळालं. हे बघा, हे नाटक बघा, नौटंकी बघा. पाऊस एक जोरात. लोटे आजीची सेवा चालू आहे, नातीची. फायनली आम्ही क्रॉस केला आहे. आता मी 2 तासात 8 वाजेपर्यंत पुण्याला घरी पोचू. आता मी डायरेक्ट तुम्हाला व्लॉग दाखवेल तो पुण्याचा. जवळपास माझ्या घराच्या जवळ आल्याचा दाखवेल मी. तिकडनं आम्ही थोडं ब्रेकफास्ट हायटी घेतो आहे.